म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती। लोकांचा प्रतिसाद कमी होत असल्यामुळे निर्णय घेतल्याची माहिती। महिलांसाठी आता EFIRचा निर्णय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। आता पोलीस ठाण्यामध्ये जाण्याऐवजी घरात बसून FIR करता येणार। गणपतीत आता अवघ्या तासाभरात पुण्याहून कोकणात पोहोचता येणार। 31 ऑगस्ट पासून पुणे सिंधुदुर्ग आणि पुणे गोवा विमान सेवा सुरू होणार। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला सद्गुरू संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव। राज्य सरकार प्रस्तावाबाबत सकारात्मक। 1500 रुपयात बहिणींना गुलाम करण्याची योजना। मात्र बहीण आणि दिदींच्या सुरक्षेसाठी काहीही नाही। ठाकरे गटाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आता वेगवेगळ्या राज्यातल्या अनुभवी नेत्यांना प्रचारात उतरवणार। 1500 महिलांच्या उपस्थितीमध्ये 15 मेळावे घेणार। सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीचं सरकार जाण्याला नाना पटोलेच कारणीभूत। तर नीलम गोऱ्हे यांचा खळबळजनक दावा। तर पटोलेंचं कोणतंही वक्तव्य केवळ विनोदच, गोऱ्हेंचा टोला। दिवंगत लोकनेते विनायक मेटेंचं मराठा आरक्षणासाठी बलिदान। आता त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्या। मेटे समर्थकांचं जरांगेंना साकडं। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार। आरोपी अक्षय शिंदेला कल्याण सत्र न्यायालयात केलं जाणार हजर। नाशिकच्या सायखेड्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची जीव धोक्यात घालून कर्तव्य तत्परता। थेट गोदावरीच्या पुरामध्ये उतरून वीज पुरवठा केला सुरळीत। मुंबईत आज गणरायाच्या आगमनाची धूम। तर परळच्या कार्यशाळेतनं गणेश मूर्ती मंडळांमध्ये आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग। भिवंडीतल्या पारोळ मार्गावर दुधाचा टँकर उलटला। तर दूध शेतात वाहून लाखोंचं नुकसान। तर परिसरातील नागरिकांची मात्र दूध भरून घेण्यासाठी मोठी गर्दी।